जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज सुद्धा जे आपण काही पुढे चाललेलो आहोत, आहेत विषय चिक्कार आहेत, तेच विषय आहेत, काय बोलणार. आणि एक मधला फक्त शिवशाहीचा 4.5 वर्षाचा कालखंड सोडला तर सरकार सुद्धा तेच, काँग्रेस एके काँग्रेस. पण या काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने जी काही या महाराष्ट्राची राख रांगोळी करून टाकलेली आहे, आता निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. आजपर्यंत ज्या ज्या वेळेला न्याय हक्कासाठी जेव्हा जेव्हा तुम्ही सरकारच्या दारामध्ये गेलात, तेव्हा सरकारने जसं तुम्हाला वागवलंय ना, तसं आता ते नालायक लोक तुमच्या दाराशी येणार आहेत मतं मागायला. जशी वागणूक तुम्हाला दिली त्यांना आता सांगायचंय की अरे, कुत्र्याला सुद्धा चांगलं वागवतात, पण तुझ्या लेखी त्याही पेक्षा खालच्या दर्जाच्या आम्ही आहोत, अशी वागणूक तू आम्हाला दिलीस. एक वेळ दगडाला पाजर फुटेल, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्याला फुटणार नाहीये. आज 5 वर्ष संपूर्ण महाराष्ट्र मी फिरतोय. आली शिवसेनेवरती सुद्धा अनेक संकट आली, पण त्यावेळेला तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात. सगळेजण तुम्ही सगळेजण तुम्ही पाठी उभे राहिलात. तेव्हा सर्वजण म्हणत होते की हा उद्धव ठाकरे शिवसेना बुडवणार. काय राहिले शिवसेनेमध्ये? हा गेला, त्याला कडला, तो गेला. मोठी माणसं निघून गेली, पण काँग्रेसवाल्यांच्या आणि राष्ट्रवादीवाल्यांच्या लक्षात आलं नाही. मोठी झालेली माणसं निघून गेली, पण त्यांना ज्यांनी मोठं केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत राहिली. आणि म्हणून मला खात्री आहे, जी लोक मला म्हणत होते की तुम्ही शिवसेना डुबवणार, तीच लोक आता मला विचारतायत की तुम्ही मुख्यमंत्री होणार काय. ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती, सगळेजण हे आता समजून चुकलेले आहेत की उद्याच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं काही खरं नाही. आता येणार ती फक्त ही युतीच सत्तेवरती येणार, दुसऱ्या आघाड्या बिघाड्या कोणी सत्तेवरती येणार नाही. मुंबईतला, महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक आज मुठीमध्ये जीव धरून बसलेला आहे. आणि सरकार एवढं करंट आहे की पोलिसांना सुद्धा जी बुलेट प्रूफ जॅकेट दिली होती, त्या जॅकेट खरेदीमध्ये सुद्धा घोटाळा करून टाकला. काय नालायकपणा, किती नालायकपणा, किती निष्ठुरपणा. अरे, देशासाठी जे स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत असे मर्द आमच्या पोलीस दलामध्ये सुद्धा आहेत. जे आमचं रक्षण करतायत त्यांचं रक्षण कोण करणार? मगाशी सुद्धा मी गेलो होतो, नुसत्या निवेदन, सूचना, सगळा पाऊस पडतोय. सगळ्यांना असं वाटतंय की आता मुख्यमंत्र्यांकडे, किंबहुना मुख्यमंत्र्यांकडनं आता काही अपेक्षा राहिलेली नाही. आता आपल्याला न्याय देईल ती फक्त शिवसेनाच देईल, दुसरे कोणी देऊ शकणार नाही, ह्या आशेने माझ्याकडे येत आहे. आणि याला कारण आहे, याला कारण असं आहे की हे महाराष्ट्राचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळाली त्या घटनेला या वर्षी येत्या 1 मेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. कुठे सुवर्ण महोत्सव, कुठे आनंद, कुठे जल्लोष, कुठे उत्साह. घराघरामध्ये मी जर का फिरलो तर पूर्णपणे काळोख आहे. मगाच्या सुद्धा सभेमध्ये मी गेलो होतो, नगर अकोलेच्या सभेमधनं लोक बोलतायत खतांचा बंदोबस्त करा, आमचं कर्ज माफ करा, शाळेचा प्रश्न सोडवा, हॉस्पिटल नाही आहे, आम्हाला प्यायला पाणी नाहीये. जे पीक गेल्या त्या मोसमामध्ये जेव्हा मी फिरलो, मराठवाड्यात फिरलो, विदर्भामध्ये फिरलो, शिवसंवाद दौरा मी केला. आणि त्या दौऱ्यामध्ये मी असं व्यासपीठावर भाषण नाही केलं. मी तुमच्यामध्ये उतरून, लोकांमध्ये उतरून मी भाषण केलेलं आहे. अनेकदा माईक सुद्धा नव्हता. आणि काही वेळेला तर मी समोरच्या जे बसलेले होते त्यांना बोलवून त्यांच्या हातामध्ये मी माईक दिलेलं आहे. याचं कारण असं, आपण म्हणतो आमच्या देशामध्ये लोकशाही आहे. अरे, लोक दिसत आहेत, पण त्यांच्या हातामध्ये सत्ता कुठे? प्रत्येक वेळेला निवडणूक आल्यानंतर राजकीय नेते येतात, भूलथापा मारतात, तुम्ही सगळेजण फसता. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हेच सुशील कुमार शिंदे म्हणाले होते, संपूर्ण देशामध्ये आम्ही 2 कोटी कृषी पंप वाटू. 2 कोटी. किती जणांना मिळाले? हात वर करा. 2 कोटी सोडा, 2 जरी असले तरी मला सांगा, दाखवा. एक पण नाही. मग गेले कुठे पंप?
गेला कुठे पैसा? कोणाच्या बोडख्यावरती गेला? कोणाच्या खिशामध्ये गेला? अरे आज महाराष्ट्राला कृषी पंपाची गरज नाही, तर त्या पंपाला विजेची गरज आहे. ती वीज पहिली द्या आणि त्याच्यानंतर पंप द्या. पण आम्ही शेतकरी संपूर्णपणे निसर्गावरती अवलंबून. पाऊस येईल की नाही माहिती नाही, पिकाला भाव मिळेल की नाही माहिती नाही, कसलंच काही ठाव ठिकाणं नसताना घर दार जमीन गहाण टाकून संपूर्ण पैसा मातीमध्ये टाकण्याचं धाडस जे आम्ही करतो ते तुम्ही शहरातली माणसं कराल काय? हा प्रश्न फार भेदक आहे. कोणीही उद्योगपती, मग तो टाटांचा नॅनोचा कारखाना असेल, अनेक उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये या 5 वर्षात तर आले नाहीतच, 10 वर्षात आले नाहीत. पण कोणीही उद्योगपती पूर्णपणे सुरक्षितता त्याला वाटल्याशिवाय एक पैसा सुद्धा टाकणार नाही. अशा वेळेला शेतकऱ्यासमोर काहीही दिसत नसताना मातीमध्ये पैसा टाकणारा शेतकरी ही मर्दाची नाही तर कोणाची औलाद आहे? जी नीती इंग्रजांची होती, तोडा फोडा आणि राज्य करा, हीच नीती काँग्रेसची सुद्धा आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. जे कोणी आपल्या विरोधामध्ये एकवटून आपल्याला वज्रमुठीचा आघात करतायत, ही वज्रमुठ ढिली कशी करता येईल हीच त्यांची फक्त बुद्धिबळ चालतात. आणि जर का हे काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले एवढे जर का गुणांचे पुतळे असते, अरे कोणाला सांगितले एवढे, कोणाला पडले एवढी आपल्याला घरदार सोडून महाराष्ट्रामध्ये फिरायला आणि सत्ता बदल करण्याची कोणाला हौस आहे? सगळेच सुखाने घरी बसलो असतो, आम्हाला सुद्धा काही हौस नाही. आणि म्हणून मी सांगतोय की ही फक्त निवडणूक नाही, नुसतं सरकार बदलणार नाही तर तुमचं नशीब बदलणार आहे. हे तुमचं नशीब बदलणारी ही निवडणूक आहे. आणि ही निवडणूक नाहीच, मी म्हणेन हा तुमचा स्वातंत्र्य लढा आहे. या महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये महाराष्ट्र हा स्वतंत्र होणार या काँग्रेसच्या जोखडापासून. काँग्रेसचं जे जोखड आहे ते जुगारून, त्यांची गुलामगिरी जुगारून महाराष्ट्रातला शेतकरी एक इतिहास घडवणार आहे की तो इतिहास उद्या देश सुद्धा त्याची वाहवा करेल. अरे महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा मर्द राहत आहेत. या शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये नुसत्या घोषणा होत नाहीत, तर त्या घोषणेला साजेलचं काम करणारं सरकार देण्याची हिंमत या मर्दांच्या मनगटामध्ये आहे. नाहीतर पुन्हा तेच. त्यावेळेला असं म्हटलं जातं 150 वर्षामध्ये किती, मला माहित नाही प्रकाशजी तुम्ही सांगू शकाल, त्या 150 वर्षाच्या कालखंडामध्ये किती माणसं गेली असतील? एक पानिपतच्या लढाईमध्ये 1 लाख बांगड्या फुटल्या होत्या असं म्हणतात. पण गेल्या 10 वर्षामध्ये स्वतंत्र झालेल्या आपल्या कृषीप्रधान देशामध्ये जवळपास 2.25 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2.25 लाख. कसलंय स्वातंत्र्य? काय उपयोग त्या स्वातंत्र्याचा? जे क्रांतिकारक फासावरती गेले ते शेतकऱ्यांनी आत्महत्या करावे म्हणून गेले. त्यावेळेला क्रांतिकारकांनी इंग्रजांचा फास गळ्याभोवती आवळून घेतला. आताचे शेतकरी स्वतःच्या हाताने स्वातंत्र्यातला फास आवळून घेत आहेत. कसलंय स्वातंत्र्य? आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीसाठी जर का आपल्याला आंदोलन करण्याची वेळ येत असेल, पाणी नाही कर आंदोलन, खत नाही कर आंदोलन, भारनियमन वाढतंय किती तास भारनियमन आहे, वीजच नाही कर आंदोलन, रस्ता नाही, हॉस्पिटल नाही, शिक्षण नाही, काहीच नाही, आंदोलन आंदोलन आंदोलन. काय हे एवढे सगळे तुम्ही जमला तिकडे? काय तुमचा जन्म फक्त आंदोलन करण्यासाठी झालेला आहे? आणि म्हणून जे मी म्हणतोय ते नीट लक्षात घ्या की हा नुसता निवडणुकीचा खेळ नाही, हा स्वातंत्र्य लढा आहे. स्वातंत्र्य लढा. गेली 5 वर्ष ज्या क्षणाची आपण सगळेजण वाट पाहत होतो तो क्षण आता येतो आहे. 13 तारखेला तो क्षण येतो आहे. आणि म्हणून मला फक्त वैजापूरच नाही तर जिथे जिथे तुमचे मराठवाड्यामध्ये, आणि केवळ मराठवाडाच नाही तर जिथे जिथे तुमचे मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांना सांगायचंय की अरे आता बस झालं. आता या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांच्या पाठीमध्ये आपला दणका आता हणलाच पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे नालायकोन आता बस झालं, चालते व्हा. आणि म्हणून हा उद्याचा विजय हा फक्त शिवसेनेचा विजय नसेल तर शिवसेनेचा विजय म्हणजे महाराष्ट्राचा विजय असेल, हे लक्षात घ्या. आणि तो विजय तुम्ही दिल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास बाळगून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.